विश्वासाचं दुसरं नाव सहकाराचा हा प्रभाव गावोगावी जनमानसात उमटवू विकासाचा ठसा सत्य अचूक आणि वेगवान सहकार क्षेत्राची ही शान प्रत्येक बातमी प्रत्येक मुद्दा फक्त सहकार वार्ता सहकार वार्ता। नमस्कार, सहकार वार्तामध्ये आपलं स्वागत। विचार करा, सोसायटी संचालक म्हणून काम करताना झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला थेट 5 वर्षांसाठी अपात्र ठरवू शकते। हे शक्य आहे का? हो, बॉम्बे हायकोर्टाच्या एका ताज्या निर्णयानुसार हे शक्य आहे। शाही तांबोळी प्रकरणात एका साध्या कागदपत्रावरून संपूर्ण समितीलाच घरी बसावं लागलं। तर हे प्रकरण नेमकं काय होतं आणि यातून प्रत्येक संचालकाने काय धडा घ्यायला हवा, चला सविस्तरपणे समजून घेऊया। आता हा प्रश्न ऐकायला खूप साधा वाटतो नाही का, की फक्त एक डॉक्युमेंट वेळेत दिलं नाही म्हणून थेट 5 वर्षांची अपात्रता। पण याचे परिणाम खूपच गंभीर आहेत। कायदा याबद्दल इतका कठोर का आहे आणि न्यायालयाने या प्रकरणात इतका टोकाचा निर्णय का दिला, हे समजून घेणं प्रत्येक सोसायटी संचालकासाठी, पदाधिकाऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे। ह्या संपूर्ण प्रकरणाच्या आणि न्यायालयाच्या निकालाच्या केंद्रस्थानी आहे हा एकच आकडा, 45 दिवस। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार कोणत्याही सदस्याने लेखी अर्ज केल्यावर त्याला संबंधित कागदपत्र देण्यासाठी समितीला दिलेली ही कायदेशीर मुदत आहे। आणि ह्याच 45 दिवसांच्या नियमाचं पालन झालं की नाही, ह्या एकाच मुद्द्यावर संपूर्ण खटल्याचा निकाल अवलंबून होता। चला तर मग थेट प्रकरणाच्या मुळाशी जाऊया। ही कागदपत्रांची एक साधी मागणी थेट हायकोर्टापर्यंत पोहोचली कशी आणि त्याचे पुढे काय परिणाम झाले, याचा संपूर्ण प्रवास आपण आता पाहणार आहोत। आता ही टाईमलाईन नीट बघा। सगळी सुरुवात झाली 24 ऑक्टोबर 2019 रोजी, जेव्हा एका सदस्याने काही कागदपत्रांसाठी लेखी अर्ज केला। पण गंमत बघा, कायद्याने दिलेली 45 दिवसांची मुदत संपण्याच्या आधीच, म्हणजे साधारण महिनाभरातच 26 नोव्हेंबरला त्यांनी थेट डेप्युटी रजिस्ट्रारकडे तक्रार दाखल केली। यानंतर प्रकरण वेगाने पुढे गेलं। उपनिबंधकांनी चौकशी केली आणि समितीला दोषी ठरवून 8 एप्रिल 2021 रोजी सगळ्या सदस्यांना अपात्र ठरवलं। हे प्रकरण पुढे गेलं आणि अखेरीस 20 जुलै 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला। म्हणजे एका छोट्या मागणीमुळे संपूर्ण समितीच अपात्र ठरली। आता आपल्या मनात प्रश्न येईल की न्यायालयाने इतका कठोर निर्णय का दिला? तर हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की हा कोणताही भावनिक निर्णय नव्हता। हा निर्णय पूर्णपणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील काही विशिष्ट कलमांवर, काही ठोस तरतुदींवर आधारित होता। कायद्याची ही चौकट इतकी स्पष्ट आणि कठोर का आहे, तेच आता आपण पाहूया। या सगळ्या प्रकरणाचा कायदेशीर आधार आहे कलम 154B.8.2। हे कलम अतिशय स्पष्टपणे सांगतं की कोणत्याही सदस्याने लेखी अर्ज करून संस्थेची कागदपत्र मागितल्यास संस्थेने ती 45 दिवसांच्या आत दिलीच पाहिजेत। इथे शॅल म्हणजेच पाहिजेत हा शब्द वापरलाय, ज्याचा कायद्याच्या भाषेत अर्थ होतो की हे बंधनकारक आहे। यात कोणतीही सवलत किंवा पर्याय नाही, हे कर्तव्य आहे। बरं, आणि समजा हे कर्तव्य नाही पाळलं तर मग काय? त्यासाठी आहे कलम 154B.23.1.3। हे कलम त्या चुकीला थेट शिक्षेशी जोडतं। यात स्पष्ट म्हटलं आहे की जो कोणी सदस्य किंवा पदाधिकारी कागदपत्र पुरवण्यात कसूर गेल्याबद्दल जबाबदार ठरेल, त्याला पुढच्या 5 वर्षांसाठी अपात्र ठरवलं जाईल। म्हणजे बघा, चूक काय आणि शिक्षा काय, या दोन्ही गोष्टी कायद्यात अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलेल्या आहेत। पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। 45 दिवस संपले आणि कागदपत्र दिली नाहीत म्हणजे अपात्रता आपोआप लागू होत नाही। कायदा असं सांगतो की निबंधक म्हणजे रजिस्ट्रार या प्रकरणी रीतसर चौकशी करतील, ते दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतील आणि कागदपत्र न देण्यामागे नक्की कोण जबाबदार आहे हे निश्चित करतील, आणि ही जबाबदारी निश्चित झाल्यावरच अपात्रतेची कारवाई केली जाते। आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया। समितीने स्वतःच्या बचावासाठी न्यायालयात काय युक्तिवाद केले आणि उच्च न्यायालयाने ते एक एक करून का फेटाळून लावले, हे समजून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे। समितीचा मुख्य कायदेशीर युक्तिवाद होता की ही 45 दिवसांची मुदत डिरेक्टरी आहे, म्हणजे केवळ एक मार्गदर्शक सूचना आहे, ती काही मॅन्डेटरी नाही, म्हणजे बंधनकारक नाही। पण न्यायालयाने हा युक्तिवाद पूर्णपणे नाकारला। न्यायालय म्हणालं, नाही, हे बंधनकारकच आहे। याला सोप्या भाषेत समजून घेऊया। तुम्ही वेगाने गाडी चालू नका, हा एक सल्ला झाला।
पण रेड सिग्नल लागल्यावर थांबा हा नियम आहे. नियम मोडला की दंड निश्चित आहे. अगदी तसंच न्यायालयाने सांगितलं की 45 दिवसांची मुदत हा नियम आहे आणि तो न पाळल्यास अपात्रतेची शिक्षा निश्चित आहे. आता कायद्याच्या युक्तिवादासोबतच समितीने एक वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की आमच्याकडून चूक झालीच नाहीये. का? कारण त्यांनी सदस्याने मागितलेली कागदपत्र 22 ऑक्टोबर 2019 रोजीच पोस्टाने पाठवून दिली होती. हा त्यांच्या बचावाचा मुख्य आधार होता. पण इथेच याच मुद्द्यावर समितीची सर्वात मोठी आणि फेटल म्हणजे जीवघेणी चूक झाली. न्यायालयाने त्यांच्याच कागदपत्रांवरून हे सिद्ध केलं की हा दावा स्पष्टपणे असत्य आहे, म्हणजे दादांत खोटा आहे. कारण सदस्याने कागदपत्रांसाठी अर्जच 24 ऑक्टोबरला केला होता. मग समिती अर्ज करण्याच्या 2 दिवस आधीच म्हणजे 22 ऑक्टोबरला कागदपत्र पाठवूच कशी शकते? या एका खोट्या दाव्यामुळे समितीची विश्वासार्हता पूर्णपणे संपली आणि त्यांचा सगळा बचाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. न्यायालयाने आपल्या निकालात या कायद्यामागच्या मूळ भावनेवर बोट ठेवलं. न्यायालय म्हणतं की सदस्याला माहिती मिळवण्याचा अधिकार आणि समितीला ती पुरवण्याचं कर्तव्य हे संस्थेच्या कारभारात पारदर्शकता म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि कार्यक्षमता आणण्यासाठी आहे. हा केवळ एक तांत्रिक नियम नाहीये, तर तो एका चांगल्या प्रशासनाचा, गुड गव्हर्नन्सचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तर मग या संपूर्ण प्रकरणाच्या विश्लेषणानंतर आपल्या सगळ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की गृहनिर्माण संस्थांच्या संचालकांनी यातून काय शिकायला हवं? भविष्यात आपल्यावर अशी परिस्थिती येऊ नये यासाठी नक्की कोणती काळजी घ्यायला हवी? चला 5 अत्यंत महत्त्वाचे आणि व्यावहारिक धडे पाहूया. तर अशी परिस्थिती टाळण्यासाठी काय करायला हवं? ही एक सोपी चेकलिस्ट आहे जी प्रत्येकाने पाळली पाहिजे. पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची कागदपत्र जसं की मिनिट्स, रजिस्टर, बॅलन्स शीट ही नेहमी तयार आणि अपडेटेड ठेवा. दुसरं, प्रत्येक लेखी अर्जाची पोचपावती देऊन त्याची व्यवस्थित नोंद ठेवा. तिसरं, 45 दिवसांची शेवटची तारीख जवळ येण्याची वाटच बघू नका. काम लवकरात लवकर पूर्ण करा. चौथं, आणि हा शाहीद तांबोळी प्रकरणातून शिकण्यासारखा सर्वात मोठा धडा आहे, कधीही कोणत्याही परिस्थितीत खोटा किंवा चुकीचा लेखी खुलासा करू नका. तुमचा एक खोटा दावा संपूर्ण प्रकरण तुमच्या विरोधात फिरवू शकतो. आणि 5वं, जर काही शंका असेल तर अंदाज लावण्याऐवजी सरळ तज्ज्ञांचा, वकिलांचा सल्ला घ्या. तर या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय? आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. गृहनिर्माण संस्थांच्या कारभारात पारदर्शकता ही आता चॉईस नाही, ती कायदेशीर जबाबदारी आहे. 2. कायद्याने दिलेल्या डेडलाईन्स म्हणजे मुदती ह्या बंधनकारक आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 3. एखादी चूक होणं वेगळं, पण ती लपवण्यासाठी खोटं बोलणं हे त्या चुकीपेक्षाही जास्त हानिकारक ठरू शकतं. आणि 4थी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती मॅनेजिंग कमिटीची सदस्य असली तरी एक सामान्य सदस्य म्हणून असलेली तिची माहिती मिळवण्याचे अधिकार कमी होत नाहीत. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या डिजिटल युगात जिथे बहुतेक रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध असतात, तिथे साधी कागदपत्र देण्यासाठी 45 दिवसांची मुदत ठेवणं योग्य आहे का? की ही मुदत संचालकांवर उत्तरदायित्व आणि जबाबदारीची भावना कायम ठेवण्यासाठी आजही आवश्यक आहे? यावर नक्की विचार करा. सहकार कायद्यावरील अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सहकार वार्ता पाहत रहा. नमस्कार.